अध्याय 7वा, श्लोक 8वा आणि 9वा आणि ओवी क्रमांक 33 पासून आता सुरुवात करूयात. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु पुण्यो गन्धः पृथ्वीव्यां च तेजश्चास्मि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. अर्थात, हे अर्जुना, मी जलात रस आहे, चंद्र व सूर्य यांमध्ये तेज मी आहे, सर्व वेदांमध्ये मी ओंकार आहे, आकाशात मी शब्द आहे व पुरुषांमध्ये मी पुरुषत्व आहे आणि पृथ्वीमध्ये पुण्यगंध सुवास आणि अग्नीमध्ये दीप्ती मी आहे. सर्व भूतांमध्ये जीवनशक्ती व तपस्व्यांमध्ये तप मी आहे. म्हणून उदकी रसू काम पवनी जो स्पर्शू शशी सूर्यी जो प्रकाशू तो मीची जाण. म्हणून पाण्यात जो रस आहे किंवा वाऱ्यात जो स्पर्श आहे आणि चंद्र व सूर्य यांच्यामध्ये जो प्रकाश आहे तो मीच आहे असे समज. तैसाची नैसर्गिक शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणव. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा जो सुगंध तो मी, आकाशात शब्द म्हणून जो आहे तो मी, तसेच वेदात ओंकार म्हणून जो आहे तो मी. नराच्या ठाई नरत्व जे अहंभावीय सत्व ते पौरुष मी आहे तत्व बोली जत असे. मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहंभावाचे सत्व आहे तो पौरुष मी हे तत्व तुला सांगून ठेवतो. अग्नी ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते पराते केलिया साच निज तेज ते मी. तेजाला अग्नी या नावाचे जे उगीच पांघरुण आहे ते दूर केले असता त्याचे खरे स्वरूप ते मी आहे. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुला आल्या. आणि या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातींच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जगतात. एके पवनेची पिते एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे एके. कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करतात, कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करीतात. ऐसे भूतप्रती आनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे. श्लोक 10 आणि 11. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. अर्थात, हे अर्जुना, मला सर्व भूतांचे अनादि नित्य बीज तू जाण. बुद्धिमान लोकांची बुद्धी विवेकशक्ती मी आहे. तेजस्वी लोकातील तेज प्रगल्भता मी आहे. बलवान लोकांचे तृष्णा व आसक्ती यांनी रहित असे मी आहे. हे अर्जुना, भूतातील धर्माशी शास्त्राच्या अर्थाशी विरुद्ध नसलेली अवश्य वस्तूंविषयीची इच्छा मी आहे. पै आदीचे नि अवसरे विरूढे गगनाचे नि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची. खरोखर उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाळी ओंकाराची अक्षरे गिळून टाकते. जव हा विश्वाकारू असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे. जोपर्यंत या जगाला आकार आहे तोपर्यंत जे त्याच्यासारखेच दिसते, परंतु महाप्रलयाचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते. ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्व बीज हे हातातळी तुझ देईजत असे. असे जे ह्या जगाचे अनादी व स्वतः सिद्ध बीज ते मी आहे ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे. मग उघड करुनी पांडवा जै हे आणि सील सांख्याची या गावा तै याचा उपेगू बरवा देखशील. मग अर्जुना, हे समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा किती चांगला उपयोग आहे ते पाहशील. परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू न बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे.
परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला राहू दे. तुला मी थोडक्यात सांगतो. हे पहा, तपस्व्यांच्या ठिकाणी तप म्हणून जे आहे ते माझे रूप होय. बळीयान माझी बळ ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. बलवानात बल म्हणून जे आहे ते मी असे निसंशय समज, आणि बुद्धिमंतात बुद्धी म्हणून जी आहे ती मी. भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मारामो, जेणे अर्थास्तव धर्मो थोरू होय. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्रांचे ठिकाणी असणारा काम मी. एरवी विकाराचे नि पैसे करी कीर इंद्रियांची ऐसे, परिधर्मासी वेखासे जावो नेदी. एरवी विकाराच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. जो अप्रवृत्तीचा वांटा सांडूनी विधीची या निघे वाटा, ते विंची नियमाचा दिवटा सवे चाले. तो काम निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते. कामुऐशिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थींचे मुक्ते संसार भोगी. अशा रीतीने हा काम चालतो म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते व त्यामुळे संसारात राहणाऱ्याला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेंके. तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत आपला वेल वाढवितो. ऐसा नियुत का कंदर्पू, जो भूताया बीज रूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात, अशा नियमाने राहणारा व प्राणीमात्रास बीजभूत असा काम तो मी आहे. हे एक एक किती सांगावे, आता वस्तू जातची आगवे, मजपासून जाणावे विकारले असे. हे एक एक तुला कुठपर्यंत सांगावे, तर वस्तू मात्र म्हणून जे काही आहे ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज. श्लोक 12. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये, मत्त एवेति तान विद्धि न त्वहं तेषु ते मयि. अर्थात, आणि जे सात्विक पदार्थ आहेत, जे राजस व तामस भाव आहेत, त्यांना माझ्यापासून झालेले असे तू जाण, पण मी त्यांच्यामध्ये नाही, त्यांच्या अधीन नाही, ते माझ्या अधीन आहेत. जे सात्विक हन भाव काम रज तमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. जे सात्विक किंवा राजस तामसादी विकार आहेत ते सर्व माझ्या रूपापासून निर्माण झाले आहेत असे समज. हे झाले तरी माझ्या ठाई, परितया माझी मी नाही, जैसी स्वप्नींच्या डोही जागृती न बुडे. ते जरी माझ्यापासून झाले आहेत तरी मी त्यांच्यात नाही, ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही. जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट, परितीये स्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. किंवा ज्याप्रमाणे बी दाणा रसाने पूर्ण भरलेले असते व त्याचे पासून अंकुर फुटून लाकूड बनते, मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. मग त्या लाकडाचे ठिकाणी बीज असते का सांग बरे. त्याचप्रमाणे सात्विकादी सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी त्यामध्ये मी नाही. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलील तेथ अभ्र नाही. खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते, किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात ढग नसतात. मग त्या उदकाचे निआवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, तिये विजू माझी असे सलील काही. नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज वीज जे चकचकीत दिसते त्या तेजामध्ये पाणी असते काय. सांगे अग्नी स्तव धूम होय, तिये धूमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का सांग बरं. त्याचप्रमाणे सत्वाधिक सर्व विकार जरी माझ्यापासून निर्माण झाले आहेत तरी त्यात मी नाही. श्लोक 13. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्.
अर्थात हे जगत या 3 गुणमय गुणविकाररूप पदार्थांनी राग, द्वेष, मोह इत्यादी प्रकारांनी मोहित होत आहे. अविवेकावस्थेत प्राप्त झालेले जगत या गुणांहून व्यतिरिक्त अगदी विलक्षण, अविनाशी अशा मला जाणत नाही.